हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। तीच परंपरा तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा आज 20 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाल्यास पहिल्याच सत्रातील ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक गोंधळ निर्माण करणारे ठरले। ऑनलाईन परीक्षेचे पेपरच डाउनलोड न झाल्याने ही परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करणारी ठरली। त्यामुळे अनेक विद्यार्थी स्थानिक महाविद्यालयात ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी पोहोचले। परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याने विद्यापीठातील परीक्षा विभागाचे अधिकारी योग्य ते माहिती देण्यातही असमर्थ होते। तर हेल्पलाईनचे संपर्क क्रमांक बंद असल्याने विद्यापीठच परीक्षेत फेल झाल्याचे सर्वत्र दिसून आले आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी 25,000 परीक्षार्थी सहभागी होणार होते। पहिला पेपर सकाळी 8 ते 9:30, तर दुसरा 10 ते 11:30, तर तिसरा 1 ते 2:30, तर चौथा 3:30 ते 5 या वेळात परीक्षा होणार होती। मात्र पहिल्या टप्प्यात ऑनलाईन पेपर उपलब्ध न झाल्याने गोंधळ निर्माण झाला। अचलपूर तालुक्यातील स्वर्गीय छमुकडी महाविद्यालय, जगदंब महाविद्यालय, बहसी पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना BA फायनलची विद्यार्थी व बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता आली नाही। अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क केला। स्थानिक स्वर्गीय छमुकडी महाविद्यालयात 56 विद्यार्थी परीक्षेच्या अनुषंगाने सहभागी होते। 10 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर काशीनाथ बराठे यांनी दिली। तर स्थानिक बहसी पाटील महाविद्यालयातील 300 ते 400 विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणार होते। ऑनलाईन तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही। त्यामुळे 100 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात दाखल झाले, अशी माहिती परीक्षा प्रमुख प्रफुल्ल कडू यांनी दिली। तर जगदंब महाविद्यालयातही ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने गोंधळ निर्माण झाला। येथील परीक्षा प्रमुख अनिल पाखरे यांनी परीक्षेची अडचण निर्माण झाल्याचे सांगितले। एकंदरीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच परीक्षेत फेल झाल्याचं प्रामुख्याने दिसून आलं आहे। मोनू सुळेसह सानू खान, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। आज दिनांक 20/10/2000 रोजी विद्यापीठाच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने व काही विद्यार्थी जे इच्छुक होते त्यांच्या ऑफलाईन पद्धतीने सुरुवात झालेली आहे। परंतु आज प्रत्येक शिफ्टला कमीत कमी 40-50 विषयाचे पेपर किंबहुना त्यापेक्षाही जास्त आपण बघत असाल की 120-130 विषयाचे पेपर आज विद्यार्थी देतात आहेत। आणि यामुळं जे विद्यापीठाचं ॲप्लिकेशन आहे त्या सर्व्हरवर खूप जास्त ताण आलेला आहे। त्यामुळं जे पोरं युजर ID आणि पासवर्ड आपलं टाकतात आहे त्यांचं लॉग इन होत नाहीये, आणि जे पोरं एंटर होतात आहे लॉग इन करून त्यांचा पेपर डाउनलोड होत नाहीये। आणि त्यानंतर ज्या पोरांचे लॉग इन, काही विद्यार्थी याला अपवाद आहेत, त्यांचं लॉग इन सुद्धा झालेलं आहे, त्यांनी पेपर सुद्धा सोडवलेले आहेत, त्यांचं सबमिशन सुद्धा झालेलं आहे। तर या पद्धतीनं सगळा हा कारभार चाललेला आहे। परीक्षा सुरळीतच चाललेली आहे तसं म्हणायला हरकत नाही। परंतु आताच माननीय प्र कुलगुरू यांनी एक पत्र काढलेलं आहे की जे विद्यार्थी जिथे असतील, ज्या गावात असतील, तिथे जर सिनियर कॉलेजेस असतील तर ते तिथे जाऊन परीक्षा देऊ शकतात, ते कुठल्याही शाखेची असो, असं पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे। त्यानुसार आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे। आमचे विद्यार्थी येतात आहेत आणि आम्ही त्यांना परीक्षेला बसायला त्यांची ऑफलाईन एक्झाम आम्ही कंडक्ट करतो आहेत। मी अक्षय पावडे, भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी म्हणून MCOM सेकंड इयरला आहे आणि आमचा आज पेपर
सकाळी 10 वाजता होता. आम्ही 10 वाजता लॉग इन केल्यानंतर सुद्धा पेपर लॉग इन होत नव्हता. त्यामुळे आम्हाला एवढे प्रॉब्लेम येत होते. आम्ही युनिव्हर्सिटीला हेल्पलाईनला कॉल केला, पण त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही दिवसभर लॉग इन करत राहा. आम्ही लॉग इन करत राहिलो, पण आता कमीत कमी 3:30 वाजले, पण तरीसुद्धा आम्हाला लॉग इन झालं नाही. आमचा पेपरसुद्धा झाला नाही. आम्हाला पेपरमुळे एवढा मानसिक त्रास झाला आहे. नेहमी टाइम टेबल चेंज होणे, नेहमी वेळेवर सर्क्युलर पाठवणे किंवा तुम्ही आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन पेपर द्या. आपल्या इथून 20-30 किलोमीटर जे बाकीचे गावं आहेत, जे खेड्यातील विद्यार्थी आहेत, ते पेपर कसे देतील? ते कोणत्या कॉलेजमध्ये जातील? त्यांच्या आजूबाजूला फक्त हायस्कूल आहे. कॉलेजसाठी त्यांना 20-20 किलोमीटर जावं लागतं. मग ते कॉलेजमध्ये जर आले तरच त्यांचा पेपर होईल. ऑफलाईन पेपर जर आज झाला नाही तर नेहमी पुढचा पेपर त्यांना कधी मिळेल? हा पेपर पुन्हा झालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि हा पेपर जर झाला तरच आम्हाला विद्यापीठावर विश्वास राहील. नाही तर विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार हा आम्ही कधीच याच्यावर आम्ही कधीच विश्वास ठेवू नये. विद्यापीठाने वेळोवेळी चुका केल्या त्या विद्यापीठाने मान्य करायला हव्या आणि विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना आश्वासनात घेऊन चांगल्या रीतीने ॲप चालू करावे किंवा मग ऑनलाईन परीक्षा जर त्यांच्याकडून घेणं होत नसेल तर ऑफलाईन परीक्षांसाठी त्यांनी व्यवस्थित मॅनेजमेंट करून सगळ्यांचे पेपर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावे, ही माझी विनंती विद्यापीठाला आहे. ते असे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत. कोणाचे पेपर चला पेपरवर आहे माझ्या OMR सीट्स आता जर हा सबमिट नाही झाला आणि माझ्या मित्राचं असं झालं तर टाइम लिमिट संपून गेली. आता ही टाइम लिमिट सुरू आहे. हो. सबमिट झालं 40 मिनिटं झाल्यावर तो सबमिट काहीच ब्लँक होऊन जाते पूर्ण. होऊन जातं. तर तिथे लिहून नाही की सबमिटेड. नाही ते प्रॉब्लेम आहेतच या आहेच का? सॉफ्टवेअरचे. हो. मग आता काय कारण जास्तीत जास्त त्याला काय झालेलं आहे की सर्व्हर एवढं हे झालेलं Crash आहे झालं की ते क्रॅशच झालेलं आहे असं समजूया आपण. हां. त्याच्यामुळे हे होत नाही. नाही सबमिट व्हायला पाहिजे होतं. मग याचं काय? परंतु तू अटेम्प्ट केलेला याचा स्क्रीनशॉट ठेवायचा आणि हेच प्रूफ आहे की आपण पेपर सोडवलेला आहे. ठीक आहे ना, मी स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढ बेटा सगळ्याचे. काही आणि नुकसान नाही. आई पेपर आहे तर सेव्ह स्क्रीनशॉट नाही करता येते. कुठून सेव्ह स्क्रीनशॉट? दोन मिनिटं अटेम्प्टेड क्वेश्चन. मी डॉक्टर प्रमोद बावणे, केंद्राधिकारी शेगंडाल मुजीबाई कडी कला महाविद्यालय अचलपूर कॅम्प. आज सकाळपासून म्हणजे 7 वाजतापासून ऑनलाईन परीक्षेला सुरुवात झाली, परंतु त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणत्याच प्रकारचं नेटवर्किंग झालेलं नाही आहे. विद्यार्थ्याचा फार मोठा गोंधळ उडत आहे. विद्यार्थी अनेक प्रकारे लॉग इन करत आहे, परंतु लॉग इन होत नाही आहे. विद्यापीठाकडे जे हेल्पलाईन दिलेली आहे त्या हेल्पलाईनवर विद्यार्थी अनेकदा फोन करून राहिले. आम्ही सुद्धा विद्यापीठामध्ये फोन करून राहिलो, परंतु विद्यापीठ कोणत्याच हेल्पलाईनच्या नंबरला प्रतिसाद देत नाही आहे. विद्यार्थी फार मोठे गोंधळून गेलेले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये माझ्या 142 केंद्रावर 35 विद्यार्थी 6 सेमिस्टरला बसलेले आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी लॉग इन केलेलं आहे, परंतु एकाही विद्यार्थ्याचं लॉग इन झालेलं नाही आहे. सध्या 35 ते 40 विद्यार्थी या ठिकाणी आहे. 5 विद्यार्थी बाहेरगावी म्हणजे अदर स्टेटमध्ये आहे. त्या अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा फोन येत आहे. आता अशा स्थितीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मी कॉलेजमध्ये बोलावलेलं आहे सेंटरवर आणि त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देण्याची व्यवस्था करत आहे. एकूणच परिस्थिती अतिशय गंभीर आहे परीक्षेची. असं सध्याच्या स्थितीमध्ये विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे बाहेरगावचा कोणताही विद्यार्थी आणि कोणत्याही विद्याशाखेचा असेल तरी त्याला त्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येते. यानुसार सध्याच्या स्थितीमध्ये आमच्या सेंटरवर MBAचे 1 विद्यार्थी आणि इंजिनिअरिंगचे 1 विद्यार्थी सध्या परीक्षा देत आहेत. अशा स्थितीमध्ये जे मेळघाटचे विद्यार्थी आहेत त्या मेळघाटच्या विद्यार्थ्याचे फार मोठा गोंधळ उडत आहे. मेळघाटच्या विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी सध्या गावामध्ये आहे त्या गावातील विद्यार्थ्यांचे फोन येऊन राहिले आहे, परंतु आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही. अशी स्थिती आजच्या या परीक्षेची आहे. प्रशांत आठवले आहे. मी गांगरखेडा मेळघाटमधून इथं परीक्षेसाठी आलो. आमच्या इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो म्हणून, आणि इकडे आल्यावर ऑनलाईन परीक्षेसाठी झूम केली आणि परीक्षा ऑन करत असताना लॉग इन करताना खूप अडचणी आल्या. आता 4 वाजत आली. मी परीक्षा द्यायला सेंटरवर आलो, पण इथंही डॅशबोर्डवर परीक्षा अपलोड झालेली नाही असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे.
खूप सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येत आहे, मोबाईल हँग होत आहे, असे अनेक प्रॉब्लेम्स येत आहे ऑनलाईन परीक्षा देत असताना. याच्यामुळे आम्हाला थोडीशी आमच्या मनात भीती आहे की इन द फ्युचर डबल पेपर होणार का आणि आमचं सेशन वाढणार का, यासंबंधी अनेक प्रश्न आमच्या मनात येत आहेत. माझं नाव प्रतीक कळमकर आहे, मी परतवाड्यातच आहे. मला सकाळी विद्यार्थ्यांचे कॉल यायला लागले की त्यांचं लॉग इन होत नाही आहे. सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांचा बॅकलॉगचा पेपर होता, त्या इन्क्वायरी करिता मी कॉलेजमध्ये आलो. पण जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा इथे विद्यार्थी आधीच येऊन बसलेले होते, त्यांचंसुद्धा लॉग इन होत नव्हतं. नंतर मी सरांशी बोललो, केंद्र प्रमुखांशी, बावणे सरांशी. ते म्हणाले की हा सर्वांचाच प्रॉब्लेम आहे म्हणे आणि हा प्रॉब्लेम सर्वांसोबत होत आहे म्हणे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ठरवलं की ऑफलाईन एक्झाम द्यायची आणि काही विद्यार्थी ज्यांचे ऑनलाईन झालेले आहे त्यांनी ऑनलाईन दिले, पण बाकीचे एक्झाम त्यांच्या ओपन होत नाही आहे. हा इथे प्रॉब्लेम होता.